हे रामा, काय रे? अरे तो आपल्या वर्गातला राजा आहे ना, ते एक पोरगी सारखी पाहते हो. अरे हो, मी काल बी पाहिला. हा. तो पोरगी राजूकडे पहा. ना राजू ते पोरगी सारखं पहा. हे पण ऐकणार रे त्या. मला एक पोरगी पटवायचं आहे ना. अरे रामा, तू हे पोपचीचं कटिंग केलं, तुला कशी पोरगी पटल? अरे बास का जोडीदार ना, पण अरे पटवू ना. अरे मलाही ना एक फार पटवायची आहे. खरीच का काय? हो दा. चल दोघे मग. चाललं बे पटू मस्त मस्त रोजचे माय. नवीनच कसं आला. अरे ते दिवस ऍडमिशन ला होती ना. हो. हा. पण मग आधी मी पाहिला, मी पटवू. हा, असं थोडी मला पटली तर माझी, तुला पटली तर तुझी. लागली 100. हा, चाल चाल. चाल. हा, तिला आधी मीच पटवून पाहू ना आता कोणाला पटते. हा. ती पण माझ्याकडे पाहते. अरे माझ्याकडे पाहते. हो, माझ्याकडे पाहते. माझ्याकडे पाहते ना. दीपाई कुठे गेली तेव्हा तिची वाट पाहतो. ते 2 नमुने कोण आहेत तेव्हा मागे लागले. होय, मी जातो. थांब. मी जातो. हा, जट कोणते पोरगे तूच विचारतोस, आता मी जातोय. मी जातो. नाही, मी जातो मग तुझ्या दिवस. जाय. होय, काय? तुला काहीतरी सांगायचं आहे. मला तुला नाही ना, गावापासून सांगतो ना रे येजन. पोरगी तर आगावच आहे. बाहेर दिली माझी. ये बाळा ये. झाला ना समाधान? बुटा. ती बुटा बिटा मरू दे, ती गेली का आणू. चल. अरे पण मग पोरगी दिले माझी. Good morning everyone. Sit down. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इकडं
सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत क्रीडा स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला जर खो खो, कबड्डी, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याच्यामध्ये सहभाग जर नोंदवायचा असेल तर तुम्ही हे लेक्चर संपल्यानंतर माझ्याकडं नावं द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्गात सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण की आपला जो विषय आहे तो मॅथमॅटिक्स आहे आणि ते सगळ्यांनाच कसं जातं तर हार्ड जातं. यस कमी. तर आपलं कॉलेज रेग्युलर आहे, तुम्ही रेग्युलर येत चला. काय मला नाही माहिती तुझी वाटतं आजी साजारी होती ना तसं नाही. ही रेखा आमच्याच गावातली. दीपा ही कोण हो? ही पायल आपल्याच इकडची आहे. एवढे दिवस कशा नाही आलीस? अहो सर आम्हाला विचारत बा बाकीच्या पोरग्या कशा नाही आल्या. हा Good morning all. Sit down. So students, myself Vilas Gowdi and I am your new English teacher. तर घाबरू नका की मला माहिती आहे की तुमचं जे मागील शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण ते मराठी मीडियममध्ये झालेलं आहे, पण आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही पण मनापासून अभ्यास करायचा आहे. कमी सर. Yes, come in. कॉलेज आता रेग्युलर सुरू झालेलं आहे, तरी प्रत्येकाने रेग्युलर कॉलेजला यायचं आहे. आणि कॉलेज म्हणजे फक्त मजा ही गोष्ट विसरून जा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तरी सर्वांनी रेग्युलर कॉलेजला यायचं आहे. त्याचबरोबर बघा की जसं की आपले आईवडील आहेत की बाहेर घाटावर आपण म्हणतो की तिकडे जाऊन काम करतात, त्यानंतर आपल्यासाठी ते शैक्षणिक ज्या काही गरजा आहेत त्या आपल्या पुरवतात. म्हणून त्यांचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या गावाची जबाबदारी, तसेच देशाची जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे. म्हणून आपल्याला शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. ओके, लेट्स बिगिन. हू कॅन टेल मी द मीनिंग ऑफ हॅपीनेस? यू टेल मी. Sorry sir, I don't know. Sir, happiness means सुख, मनातला आनंद. ओके, व्हेरी गुड. दॅट्स क्लोज इनफ. बघा, कॉलेज आता रेग्युलर सुरू झालेलं आहे आणि आपण सर्वांनी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर ही एक तुमच्या खांद्यावरची जबाबदारी आहे आणि
तुमचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून बघा की हे जे वय आहे 11वी 12वी हे कॉलेजचं वय, म्हणजे ह्या वयातून प्रत्येकजण गेलेला असतो. अगदी आम्ही सुद्धा, कुणी सैराट झालेलं असतं, कुणी सयारा झालेलं असतं. पण आपल्याला आपलं जे काही ध्येय आहे ते समोर ठेवून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आपल्या घरच्यांची जी काही जबाबदारी आहे, आपल्या घरच्यांचं आपल्याकडून जे काही स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून आपण दररोज कॉलेजला यायचं आहे. अगं पहिली एंट्री कर. आज एवढं दिवस कुठं होतास? मला वाटलं तुम्ही नाशिकला ऍडमिशन घेतलं. नाही व, आमची ना म्हाताऱ्याची तब्येत बरी नव्हती, तेव्हा उशीर झाला ॲडमिशनला. तर घरी कोणीच नव्हतं? नाही ना, दादा नाही कामावर गेली ती, तर त्या आता परत आल्या. तरी दादा सांग का नाशिकला ॲडमिशन घे, पण हॉस्टेलला नंबर लागतो नाही लागत, त्याच्यामुळे मग इथंच घेतला मी. बरा केलास परत आलास वर्गात. एक माणसाची कमी वाटत होती. पायल कदाच येते, तिची वाट पाहून भंगलोय. हा, कोणाकडे पाहतेस? कशा? त्याने मला विचारलं होतं ना. हा, मग काय? बघूया, गालाला हात लावून चाललोय तो. झोडलातस का काय? मग काय देईल? हा. टेकवली ती. बाई कदवाची पाहायला येते, वाट पाहून भंगलोय. ती काय पाहायला आली? अय पायल, चल ना पटकन, किती टाइम होतोय जायला. चला तुम्ही पुढं, मी मग येतो मागून. चल आपण जाऊ. चला आपण. काय? आता रेग्युलर येतोस हा कॉलेजला? हो, आता आमचे घरचे कामं झाले, मी नाही चुकवणार कॉलेज. बाकी काय मग? आवडला? बाकी काय? हो, सगळं आवडलंय. तुमच्या घरचा?
का रे बाकीचे माणसं साप्याचे आळीचे लोक नाही दिसता का विजू भाऊ? अरे बाबा अटीतटीचं विलक्षण जवळ आलंय. असं जर तुम्ही केलं तर मग आपलं होईल कसं? हा काय ठाकरे ताई एवढा उशीर? अरे कळकळीने तुम्हाला या बैठकीसाठी बोलावलं होतं. हा चाप्याची आळीचे माणसं नाही, तिकडे भुसार आळीचे माणसं नाही, कामं असतात, ही गोष्ट खरी आहे. अरे ह्या विलक्षण इतका अटीतटीचा होणार आहे आपल्याला, याच्यात विजय मिळवायचा आहे म्हणजे मिळवायचा आहे. हा काय विजू भाऊ ही गोष्ट खरी का? हा काय रे संतोष तुझं युवा मंडळी कुठं गेली? आहेत ना, त्यांना तयारी करायला हवं. ही निवडणूक आपल्याला जिंकायची म्हणजे जिंकायचीच. हा असं करून चालेल का? इतका वेळ का? गाडी उशीर आली ती. गाडी उशीर आली म्हणजे? हा कॉलेजला आम्ही इकडं हाडाची काढ करून तुमच्याला आणा पैसा पुरवून तुम्हाला कॉलेजला पाठवावं आणि इतका उशीर? हे कपडे कसे घातले? ही का संस्कृती आहे का आपली? हा कपडे जरा नीट घालत जा. या वेशात जर कॉलेज करत असाल तर बरोबर नाही ना. काय पोरं तुम्ही, आम्हाला इथं गावात 3000 लोक मानतात आणि घरचे लोक तुम्ही. इज्जत जायचे काम आहे ते, नीट वागायचे याच्या पुढं. विजू भाऊ ठाकरे राजी काय हे आताचे पोरं अजिबात कसं घरात राहावं कसं काय, आमचा अवमान होऊन राहिला. सगळे लोक तुम्ही मानता आणि हे पोरं हे अशी वागत. घरात कोण आहे? ही मंडळी बसले दिसत नाही का? 7-8 कप चहा ठेवा पटकन, लवकर येऊ द्या.